नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये नवच वळण समोर आलंय। खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक पोलीस कोठडीत असताना त्याच्या एन्काउंटरची चर्चा सुरू झाली आहे। वाल्मिकच्या जीवाला असलेला धोका खरा आहे का आणि वाल्मिकला ठार मारून कुणाचं काय भलं होईल या मुद्द्यावर आजचं विशेष। महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला अचानक वाल्मिक कराडच्या जीविताची काळजी वाटू लागली आहे। राज्याच्या विरोधी नेत्यांकडून तशी वक्तव्य होत आहेत आणि त्या माध्यमातून काही संकेत देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। एखाद्याच्या जीविताची इतकी काळजी महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला लागावी असा हा वाल्मिक कराड कोण आहे ते पहा। वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला होता। त्याच दरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्याशी ओळख झाली। धनंजय मुंडे यांना 2009 ला विधानसभेची उमेदवारी द्यावी यासाठी कराडनं आग्रह धरला। वाल्मिकच्या हट्टामुळे धनंजय मुंडे याच्याशी त्याची जवळीक निर्माण झाली। मुंडे कुटुंबात फूट पडली आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या सोबत दिसू लागला। वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर इथून नगरसेवक बनला। कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष आहे। कराडवर गेल्या 25 वर्षात एकूण 14 विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। प्रामुख्याने कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये खंडणी, फसवणूक, मारामारी आणि खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल आहे। कराडवर मस्साजोग मधील पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झालाय आणि याच प्रकरणात सीआयडीने आता त्याला ताब्यात घेतलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराड गोत्यात आलाय। कराडमुळे धनंजय मुंडे आणि मुंडेंमुळे अजित पवार टीकेचं लक्ष बनले आहेत। सरकारची प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे का? आणि सरकारवरती आरोप होतोय सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नाही? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार। वाल्मिक कराडचे मुंडे घराण्याशी असलेले हेच संबंध विरोधकांनी निशाण्यावर आणले आहेत। वाल्मिक कराड बाहुलं आहे आणि त्याचे सूत्रधार त्याचा कधीही बळी घेतील अशी सूचक वक्तव्य त्यांच्याकडून सातत्याने होत आहेत। राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ, मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय। आपलं ऊस तोडीशी संबंध आहे, ते याच काय घ्यायचं म्हणतात, ऊस तोडायचं हार्वेस्टर। त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची 40 लाखाची 4,000 चालव। माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती। खरं आहे का खोटं? जे सुरेश धस यांनी सांगितलेलं अर्थकारण आहे त्या अर्थकारणामध्येच अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत। जर समजा सुरेश धस यांनी सांगितलेलं अर्थकारण खरं असेल तर स्वाभाविकरित्या जो पैसा वाल्मिक कराडकडे येत होता
तो कुणा ना कुणाकडे तरी निश्चितच पोहोचत असणार आणि म्हणूनच विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय. या विरोधकांच्या भूमिकेला आणखीन एका वक्तव्यामुळे धार आली आहे. ते वक्तव्य पंकजा मुंडे यांचं आहे. पंकजा यांनी वाल्मिकचा धनंजय मुंडे यांचा खासम खास असा उल्लेख केला आणि तो व्हिडिओ हा विरोधकांना बळ देऊन गेला. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हालत नाही ते वाल्मिक कराड. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हालत नाही ते वाल्मिक कराड. आता या सगळ्यामध्ये पोलीस कोठडीत असलेला एखादा आरोपी चकमक होऊन ठार होणं हे जेवढं सांगितलं जात आहे तितकं सोपं असतं का, हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं कधी झाल्याचे दाखले आहेत का, काय सांगतायत ते पहा. महाराष्ट्रामध्ये पहिली पोलीस चकमक 11 जानेवारी 1982 झालेली आहे. ही चकमक पोलीस आणि मन्या सुर्वे यांच्यात होती. मन्या सुर्वे हा कुख्यात होता, गुंड म्हणून त्याचा परिचय होता आणि तो एन्काउंटरमध्ये ठार झाला. महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या चकमकींचं सत्र तेव्हापासून सुरू झालं आणि ते 2003 पर्यंत सातत्यानं सुरू राहिलं. पुढे 1200 आरोपी म्हणजे जवळपास 1200 जण हे 2003 पर्यंत झालेल्या विविध पोलीस चकमकींमध्ये ठार झाले. पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे एन्काउंटर वादग्रस्त ठरत गेली, कारण त्यांची या संपूर्ण प्रकरणात ठराविक कार्यपद्धती सातत्यानं समोर येत होती. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडून केले गेलेले सर्वाधिक एन्काउंटर हे गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ ही मंडळी अर्थात ही नेते मंडळी जेव्हा गृहमंत्री पदावर होती तेव्हा घडली. विशेष याही पलीकडे असं आहे की पोलीस कोठडीत असताना ख्वाजा युनुसचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण खूपच गाजलं. अनेक पोलीस अधिकारी बनावट चकमकींमुळे निलंबितही झाले, वादग्रस्त ठरले आणि धनवान सुद्धा. आता मुद्दा हाच की वाल्मिक कराडचा एन्काउंटर झाला किंवा जर समजा तसा होणार असेल तर ते कुणाच्या फायद्याचं असेल हेही लक्षात घ्यायला हवं. आता जी चित्र आपल्या समोर येत आहेत ती नीट लक्ष देऊन पहा, कारण गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड सातत्यानं फक्त मुंडे कुटुंबाच्याच संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. पण इथे आपल्याला वाल्मिक कराड हा अशा अनेक नेत्यांबरोबर दिसतोय जे नेते आता वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसत आहेत. ही सगळी मंडळी नव्या राजकीय समीकरणांच्या नुसार नवी भूमिका घेताना आपल्या समोर येत आहेत. काल परवापर्यंत या सगळ्यांनाच वाल्मिक कराडचा सहवास हवा होता. आता सारीपाटाच्या सोंगट्या फिरल्या आहेत आणि त्याचमुळे कदाचित वाल्मिकचा दुस्वास करणं त्यांनी सुरू केलं असावं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर काय होऊ शकतं त्या शक्यता आपल्याला तपासून पाहायच्या आहेत. समजा वाल्मिकच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर सर्वाधिक अडचणीत हे या क्षणाला धनंजय मुंडे येतील, जे महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री आहेत. विरोधक त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतील, जो ते आत्ताही मागतायत. पण जर वाल्मिकला काही झालं बरं वाईट तर राजीनामा मागण्याच्या भूमिकेला अधिक धार येईल. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित राहतील, कारण वाल्मिक पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाची झळ ही मंत्री पंकजा मुंडे यांना सुद्धा बसू शकते, हे नाकारून चालणार नाही. राज्यामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या समाजाची तीव्र प्रतिक्रिया ही वाल्मिकच्या तब्येतीचं काहीही बरं वाईट झालं तर स्पष्टपणे उमटू शकते. हे पहा, ह्या सर्व गोष्टी सर्व लोकांना माहीत आहेत, मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत, उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत. कोणाचा राजकीय वरद असतं वाल्मिक कराडला होता
गेले 4 वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते. कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता. हे सगळं बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही, हे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या पासून काही लपून ठेवलेलं नाही आहे. तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. एक तर पोलीस प्रशासन CID हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. या सगळ्या शक्य अशक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारही अत्यंत सतर्क आहे. वाल्मिकच्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी काटेकोर भूमिका घेतली आहे. बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. वाल्मिकच्या सुरक्षेच्या बाबत पोलीस सतर्क असतानाच विरोधकांनी मात्र एक अत्यंत असंवेदनशील भूमिका घेतलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना पुरवण्यात आलेले बिछाने हे विरोधकांनी वादात आणलेत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी या संदर्भात घेतलेला आढावा आपण आधी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की यावर विरोधकांनी कसं रान उठवलं, जे केवळ आणि केवळ असंवेदनशील असंच म्हणावं लागेल. 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांनी CID पथकाकडे जे आहे ते स्वतः शरण गेले आणि त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना शहर पोलीस ठाण्यामध्ये 15 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते 5 नवीन पलंग जे आहे, कॉट जे आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता हे कॉट वाल्मिक कराड अटक झाल्यानंतर आलेले आहे. त्यामुळे यावरती संपूर्ण राजकारण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळालं होतं. विरोधी पक्षांनी नेत्यांनी हा मुद्दा उचलला आहे. स्वतः रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी जे आहे ते ट्विट केलेलं आहे आणि असेच पलंग संपूर्ण पोलीस स्टेशनला मिळतील का असा देखील प्रश्न जो आहे तो रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील, विरोधी नेत्यांनी जे आहे ते उपस्थित केला आहे. यापूर्वी जर पाहिलं गेलं तर या पलंग जे आहे ते नव्हते. मात्र वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर आता या पलंगची सुविधा जी आहे ती आता या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे आता आतमध्ये AC सुद्धा लावावी असा टोला जो आहे तो विरोधी पक्षामध्ये असणारे रोहित पवार यांनी लागवला आहे. त्यामुळे आता पोलीस देखील या प्रकरणी चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन इम्तियाज केलकरसह विजय चिडे, बीड. प्रत्यक्षात जे बिछाने आणले गेलेले होते ते पोलिसांसाठी होते, पण असं असताना सुद्धा विरोधकांनी त्याचा संबंध वाल्मिकशी जोडला. त्यांना बीडमध्ये ठेवलं असं आम्हाला कळतं आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच 5 पलंग हे मागवण्यात आले. आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठीच मागवण्यात आले, पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं. माझं म्हणणं आहे की एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात, सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा. पलंग कशाला, त्याच्याबरोबर लागणारा AC असेल, चादरी असतील, पांघरुण असेल, नाहीतर काही चांगली उशी असेल, चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील त्यासोबत तुम्हाला मागवायला काय हरकत आहे. हा निव्वळ योगायोग आहे. मी आत्ता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा. तर ते आपण जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.